नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। राहुल गांधी का असली चेहरा और कांग्रेस पार्टी का असली चेहरा, ये विदेश में उन्होंने जो वक्तव्य दिया है इससे पूरे तरीके से स्पष्ट हुआ है। क्योंकि राहुल गांधी यहाँ तो संविधान बचाने की बात करते हैं और वहां जाकर आरक्षण समाप्त करने की बात करते हैं। कभी भी कांग्रेस ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का और संविधान का सम्मान नहीं किया। ये वही कांग्रेस है जिसने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को 2 बार लोकसभा में जाने से रोका और उन्हें षड्यंत्र करके पराजित किया। इन्होंने कभी भी बाबा साहब का सम्मान नहीं किया और आज तो ये जो वक्तव्य सामने आया है इससे इनका असली चेहरा सामने। विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। ओटामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून। खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला। बाबासाहेबांना काँग्रेसने 2दा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात। त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे। आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील। खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा